बातमी शिरसाटांनी शिंदेंबद्दल केलेल्या एका खळबळजनक दाव्याची। एकनाथ शिंदेंचाही दिघे करणार होते असा खळबळजनक दावा शिरसाटांनी केलाय। शिंदेंचा दिघे कोण करणार होतं? शिरसाटांनी आणखी काय दावे केलेत बघूया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दिघे करणार होते। एकनाथ शिंदेंनाही शहीद करायचं होतं का? संजय शिरसाटांचा खळबळजनक दावा। एकनाथ शिंदे यांचाही आनंद दिघेंप्रमाणे घात करण्याचा डाव होता असा खळबळजनक दावा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला। 2 दिवसांपूर्वी शिरसाटांनी दिघेंची हत्याच झाल्याचा दावा करत राजकीय वर्तुळात खळबळ माजवली होती। आता शिंदेंबाबत दावा केल्यानं वातावरण तापलंय। मविया सरकारच्या काळात एकनाथ शिंदेंना नक्षलवाद्यांच्या माध्यमातून धमक्या दिल्या जात होत्या। त्यांना Z+ सुरक्षा द्यावी अशी शिफारस पोलिसांनी स्वतःहून केली होती। तरी त्या फाईलवर सही करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप करत शिंदेंना शहीद करण्याचा डाव होता असा संशय व्यक्त करून शिरसाटांनी ठाकरेंवरच निशाणा साधलाय। दिलं होतं ना नक्षलिस्टच्या धमक्या शिंदे साहेबांना कशाच्या माध्यमातून होतं? कोण देत होतं धमक्या? मग जेव्हा पोलिसांनी Z+ यांना सुरक्षा दिली पाहिजे असं जेव्हा स्वतः रिकमेंड केलं, त्या फाईलीवर सही का केली नाही? काय कारण होतं? धर्मवीर आणि धर्मवीर 2 या चित्रपटात आनंद दिघेंच्या आयुष्यातील अनेक घटनांवर प्रकाश टाकण्यात आला। शिंदे आणि दिघेंचं गुरुशिष्याचं नातं या चित्रपटातून उलगडण्यात आलं। तोच धागा पकडून शिरसाटांनी राळ उठवली आहे। मात्र शिवसेनेत बंड केल्यानंतर एकनाथ शिंदेंनीही Z+ सुरक्षा न दिल्याचा दावा केला होता। राजकारणात टायमिंगला महत्त्व असतं, त्यामुळे शिरसाटांनी पुन्हा जुनाच मुद्दा उकरून निवडणुकीच्या तोंडावर हा दावा केल्यानं पुन्हा राजकारण तापलंय। ब्युरो रिपोर्ट, साम TV।